महत्त्वाची बातमी आहे, आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आता रद्द झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाला। पावसामुळे मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। पंतप्रधान मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते। आज त्यांची एक सभा देखील होणार होती। वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार असतानाच आज पावसामुळे त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। पुणेमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे। संदीप राजगुळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। संदीप, मोदी यांचा पुणे जिल्ह्याचा दौरा जो आहे तो नियोजित होता। अनेक विकास कामांची उद्घाटन आणि त्याचबरोबर जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा एक महत्त्वपूर्ण दौरा होता। मात्र आत्ताची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पावसामुळे मोठा व्यत्यय निर्माण झालेला आहे। या पूर्ण दौऱ्यामध्ये काल रात्रीपासून मुंबई पुण्यासह जो सह्याद्रीचा भाग आहे, पठारांचा डोंगराळ भाग जो आहे राज्यातला, त्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। येत्या 48 तासात देखील मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे। साधारणतः दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानामधून रवाना होणार होते। मात्र आता जी पीएमओ कडून माहिती मिळते त्यानुसार हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा हा दौरा नियोजित केला जाऊ शकतो। मात्र जय्यत अशी तयारी करण्यात आलेली होती आणि त्या एसटी कॉलेजवर चिखलाचं साम्राज्य होतं, त्याला पर्याय म्हणून दुसऱ्या जागेचा देखील विचार केला जात होता। मात्र पीएमओनं हा निर्णय घेतला की पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा हा रद्द झालेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। सुमित, आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार होती त्या एसपी कॉलेजच्या मैदानावर मी आता आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अजूनही चिखल बाजूला करण्याचं काम सुरू आहे। कारण गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरात जो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या एसपी कॉलेजच्या मैदानावरती मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता आणि त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहू शकतो या संपूर्ण मैदानावरती मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि याच मैदानावरती जाहीर सभा त्यासोबतच पुण्यात आज स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं उद्घाटन, त्यासोबतच भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचं ऑनलाईन भूमिपूजन हे मोदींच्या हस्ते होणार होतं। मात्र आपण पाहू शकतो पुणे शहरात सध्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि अजूनही या सभेवरती पावसाचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि या मैदानावरती आपण पाहू शकतो गेल्या 2 दिवसांपासून जेसीबी आणले गेले होते आणि या जेसीबीच्या मदतीनं हा चिखल बाजूला करण्याचं काम सुरू होतं। या सभेची पाऊस जरी असला तरी सभेची तयारी ही पूर्ण करण्यात आली होती। काही वेळापूर्वीच आपण या ठिकाणी जो सभा मंडप आणि जो मंच तयार करण्यात आलेला आहे तो आपण दाखवला होता, तो मंचही तयार करण्यात आलेला आहे। मात्र आता मोदींकडूनच असा निर्णय घेण्यात आलेला आहे की सभा आता थेट रद्द करण्यात आलेला आहे। दौराच हा रद्द झालेला आहे। आपण पाहू शकतो या सभास्थळी जे कामगार आहेत तो अजूनही चिखल बाजूला करण्याचं काम करतायत, कारण याच रस्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आतमध्ये येणार होता आणि याच ठिकाणी सभेस्थळी ते पोहोचणार होते। त्यामुळे या ठिकाणी डांबर सुद्धा टाकण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतमध्ये प्रवेश करणार होते। मात्र आता हा दौराच रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे सर्व जे काही नियोजन आहे ते आता थांबवण्यात आलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी योगेश।